नाहीयेत आणि त्या संदर्भात ते एक बोंबमारो आंदोलन करणार आहेत। नेमका काय विषय आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। सर नेमका काय विषय आहे? मध्यंतरी 13 ऑक्टोबर 25ला एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये वेतनवाढ जी झाली होती आमची 20 ते 24ची, त्याच्या फरकाची रक्कम राज्य सरकारने द्यावी 65 कोटी असं ठरलं होतं। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, सरनाईक साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी खरोखर हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता। चांगला याच्यामुळे आम्ही गुलाल उधळला, फटाके वाजवले आणि त्या बैठकीला स्वतः अर्थ खात्याचे जे हे आहेत मुख्य सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता, त्यांना हजर ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं होतं। त्याची ऑडिओ क्लिप आहे आमच्याकडे की गुप्ता साहेब ही वाढ द्यायची ना, तुम्ही दर महिन्याला 65 कोटी देणार का? तर ते म्हणाले हो म्हणून। आणि आता मात्र त्यांनी 3 महिने ही रक्कम एस टी महामंडळाला दिली नाही। एस टी महामंडळाने काय केलं, आपल्या तिजोरीतून 2 महिने ही कर्मचाऱ्यांना दिली रक्कम। आता ॲक्च्युली ती 65 होत नाही आहे, 58 कोटी 30 लाख होते, ती 2 महिने दिली। आता मात्र असं झालं 3ऱ्या महिन्यात द्यायला तर एस टीकडे पैसेच नाही आहेत आणि त्याच्यामुळं हा हप्ता या महिन्यात दिलेला नाही। आता हा तोंडचा म्हणजे तोंडात घास घातला आणि तो परत काढून घेतला, अशी विदारक परिस्थिती झाली आहे। त्यामुळं आमचं आंदोलन मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्र्याच्या विरोधात नाही, त्या अर्थ खात्यात बसलेल्या ओमप्रकाश गुप्तांच्या विरोधात आहे। त्यांनी कबूल केलं होतं ना, मग त्यांनी का दिले नाही ते पैसे, त्यांची जबाबदारी होती। पण त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे नेमकं ते काय म्हणतात? पैसे देण्यासंदर्भात ते अनुकूल नाही आहेत का? त्यांच्याकडे पैसे नाहीत नेमकं राज्याकडे, कारण कडकडाट असल्याचं सातत्याने समोर येत आहे। मग नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? आता ऐका, माझं एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ना, मग त्यांनी कबूल करायचं नव्हतं। त्यांनी कबूल केलं नसतं तर आमचं काय म्हणणं नव्हतं, आम्ही कसं करायचं ते काय केलं असं बघितलं असतं। त्या संदर्भात सर्व श्रमिक संघटनांनी आंदोलन केलं, सगळ्यांची बैठक झाली, त्यांनी कबूल केलं आणि आता काय केलं आहे, आता ते उत्पन्न वाढलं पाहिजे, एस टीने उत्पन्न वाढलं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे। उत्पन्न वाढलं पाहिजे या मताशी मीही सहमत आहे। पण आता असली परिस्थिती आहे की आता डिसेंबरमध्ये उत्पन्न म्हणजे घाटा जो होता तो कमी होता, 26-27 कोटी होता। आता जानेवारीमध्ये पुन्हा तो 100 कोटीच्या वरती घाटा झाला 1 महिन्यामध्ये। म्हणून हे बघा, ही सार्वजनिक संस्था आहे, ही नफा तोट्याच्या गणितावर चालत नाही। इथल्या कामगारांना त्यांचं वेतन वेळेवर मिळालं पाहिजे, त्यांचे भत्ते वेळेवर मिळाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।